सुनीता सुनीस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर एका आठवड्यापूर्वी मी झटपट अनारसेची रेसिपी शेअर केली होती, त्यावरती तुम्ही सर्वांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार। त्याचबरोबर त्या व्हिडिओवर भरपूर असे कमेंट सुद्धा मला आलेल्या होत्या आणि त्यावर शक्य तितका मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर भरपूर असे माता बहिणींनी मला प्रश्न सुद्धा विचारले की दूध आणि केळी ऐवजी आपण दही वापरू शकतो का? तर मी प्रत्यक्षात हा प्रयत्न केला नव्हता, हा प्रयोग केला नव्हता। तर विचार केला की सर्व माता बहिणी मला विचारत आहे, तर आपण हे एकदा ट्राय करून बघूया। तर आज आपण दही घालून झटपट अनारसेची रेसिपी बघणार आहोत। तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे दूध आणि केळी न घालता दही टाकून अनारसे कसे होतील हे तुम्हाला कळेल। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वात आधी इथे आपण घेतलेला आहे 1 कप भर इतकं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपण घरी तयार करून घेतलेलं सुद्धा घेऊ शकतो। स्वच्छ पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे, पंख्याखाली सुकून त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे किंवा चक्कीमध्ये दळून आणायचं आहे। 1 कप इतका आपण घेतलेला होता तांदळाचं पीठ आणि अर्धा कप इतका आपण घेतलेला होता गूळ। हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, मी याला व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं, एकजीव करून घेतलेलं होतं। आता मी इथे घेतलेला आहे दही। तर भरपूर लोकांचा कमेंट मी ऐकलेला होता की दही घातल्याने कदाचित आपले अनारसे अजून छान होईल, म्हणून हा आज आपण प्रयोग करत आहोत। तर इथे मी 2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे। थोडं थोडं करत आपल्याला दही ॲड करायचं आहे, एकत्र आपल्याला ॲड करायचं नाहीये। तर तुम्ही ते बघू शकता, हळूहळू करत व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर 2 मोठे चमचे दही इतकं पुरे झालेलं आहे। पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडासा तूप घेतलेला आहे मी आणि तुपाचा इथे थोडासा हात लावून आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया। तर आज आपण जे आपली महिला बहिणी आहे, ताई आहे, त्यांच्या भरपूर असे कमेंट मला आलेले होते, म्हणून हा रेसिपी आज मी ट्राय करत आहे। याआधी आपण दूध आणि केळी बरोबर अनारसे बनवले होते, जे मस्तच झाले होते। तर इथे तुम्ही बघू शकता, आता पूर्ण गोळे बनवून तयार झालेले आहे। आता थोडीशी खसखस मी डिशवर थोडीशी पसरून घेतलेली होती। थोडासा तुपाचा बोट हाताला लावायचा आणि व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। भरपूर लोकांचे कमेंट असे सुद्धा आले की पारंपरिक जे अनारसे आहे त्याची चव येत नसेल। हो, ते तर अगदी खरंच आहे, पारंपरिक अनारसेची चव कशालाही होत नाहीये। पण बऱ्याच आपले माता बहिणी असे आहेत ज्यांना वेळ मिळत नाहीये, त्या लोकांसाठी पटकन बनणारे अनारसे मी दाखवले होते। तर तुम्ही ते बघू शकता, अनारसे बनवून तयार झालेले आहे। आता खरी परीक्षाची वेळ आलेली आहे, म्हणजे तळताना काय होतं हे आपल्याला बघायचं आहे। ते हळूहळू करत इथे मी अनारसे सोडलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हळूहळू करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि चमचा किंवा झाऱ्याची मदतीने तेल वर हळूहळू सोडत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, हळूहळू आपण याला तळून घेत आहोत। पण माझ्या लक्षात आलं की हे तुटत आहे, अगदी व्यवस्थित तळत जात नाहीये। तुम्ही बघू शकता की आपले अनारसे हे फसलेले आहे, म्हणजे जी रेसिपी आज आपण दही घालून करत आहोत ते फसलेली आहे। तर मला असं वाटलं की कदाचित मी पीठ थोडासा घट्ट मळला असेल, म्हणून मी थोडंसं दही अजून टाकून याच्यात पीठ मळून पुन्हा अनारसे याच्यात टाकले। पण तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित तळले जात नाहीये, हे सुटत आहे। एका जागी थोडेसे कडक झाले होते, तुटत होते आणि एका जागी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे जे पीठ आहे ते फसफसत आहे, तळले जात नाहीये। म्हणजेच आजची जी रेसिपी आहे ती फसलेली आहे। तर मला वाटतं की दही घालून आपल्याला अनारसे करता येत नाहीये। भरपूर आपले माता बहिणी किंवा जे मैत्रिणी आहेत, ताई लोकं आहेत, ते मला सांगितलं होतं की दही घातले तर कदाचित चव अजून छान होईल, पण दही टाकून हे अनारसे होत नाहीये। आजची आपली ही रेसिपी फसलेली आहे। तर मला असं वाटतं की यूट्यूबवर ही पहिलीच रेसिपी मी दाखवत आहे जी फसलेली आहे। लोकं व्यवस्थित जे रेसिपी दाखवतात, जे बनलेले दाखवतात, पण फसलेली रेसिपी मला असं वाटतं कोणीही दाखवत नाहीये।
पण मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी केली होती, की जे मला भरपूर असे कमेंट आले होते, की दही टाकून अजून अनारसे छान होईल. पण तुम्ही बघू शकता ही रेसिपी फसलेली आहे, बिघडलेली आहे. तर कोणतंही खोटं न बोलता जे अगदी खरं आहे ते तुमच्या समोर मी दाखवत आहे. तर माझा हा नेहमी प्रयत्न असतो, की जे मला अगदी जमत आहे तीच रेसिपी मी सर्वांबरोबर शेअर करते. जर एखादी रेसिपी फसली तर तेही तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही बघू शकता, की आजची आपली ही दही घालून केलेली अनारसेची रेसिपी फसलेली आहे. तर याआधी मी दाखवली होती ती होती दूध आणि केळी टाकून अनारसेची झटपट होणारी रेसिपी. ते अगदी व्यवस्थित अनारसे झाले होते. अगदी त्याला पारंपरिक चव नव्हतीच. ते थोडेसे अगदी कडक होतातच. पण बऱ्यापैकी छान झाले होते. चवीला सुद्धा छान झाले होते आणि तळताना सुद्धा काहीही मला त्रास झालेला नव्हता. तर या दही घालून केलेले अनारसे आज आपले फसलेले आहे. रेसिपी आपली बिघडलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी बघितलंच की दही घालून केलेली आपली अनारसेची आजची रेसिपी ही बिघडलेली आहे, फसलेली आहे. तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की दही घालून अनारसे करू नका. माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो की जे रेसिपी व्यवस्थित असते म्हणजे जे व्यवस्थित बनते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. माझ्या रेसिपीज मध्ये कोणताही खोटारडेपणा नसतो. जे व्यवस्थित बनते, जे व्यवस्थित मी बनवू शकते तेच रेसिपी मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करते. तर याआधी मी दूध आणि केळी टाकून जे अनारसे केले होते ते व्यवस्थित झाले होते. घरच्यांना सगळ्यांना ते खूप आवडले होते. पण माझे मित्रमैत्रिणी आणि जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांचे खूप सारे असे कमेंट आले होते की दही घालून केले तर काय होईल. तर ते मी करून बघितलं, प्रयोग करून बघितलं, पण ते फसलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा दही घालून अनारसे करू नका. मला असं वाटतं की यूट्यूबवर अजूनपर्यंत कोणीही आपली फसलेली रेसिपी दाखवली नसेल. पण माझी ही फसलेली रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्हालाही कळेल की कोणती रेसिपी बनवावी, कोणती नाही. तर चला पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.